आणि हे बघितल्याच्या नंतर आपण याला स्वर्ग म्हणू शकतो. इतकं सुंदर वाटतंय ते, म्हणजे ते व्हिडिओमध्ये तर भारी दिसणार, पण जेव्हा आम्ही समोर बघतो ना इतकं सुंदर आहे ते घरांचा आकार. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. स्वित्झर्लंडमध्ये आमचा 4था दिवस आहे आणि आम्हाला खरंच खूप छान वाटते. आम्ही जे जे विचार केलं होतं ते सगळं झालेलं आहे. हो, आणि 4 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. आणि अजून नवीन नवीन गोष्टी आम्ही विचार करतोय करण्याचा, आणि पॉसिबल झालं तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आज आपण कुठे जाणार आहोत? तर आज आपण एक इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत वर्ल्ड्स बेस्ट विलेजमध्ये, आणि त्या विलेजचे नाव आहे लॉटरब्रुनन. मला माहीत नाही की प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे की नाही, कारण की काही वर्ड्स इथे वेगळे प्रोनाऊन्स केले जातात. तर आपण तिथे जाणार आहोत. तिथली सिनरीज, तिथले वॉटरफॉल्स खूप अमेझिंग आहेत, आणि ते बघायला तुम्हाला खरंच खूप आवडेल. छान वाटेल, आणि आमच्यासाठी पण आहे ना नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला आमचा लुक पण दाखवणार आहोत, है ना? यस. तर आजचा लुक माझा असा आहे, थोडा स्पोर्टी लुक आहे बघा. आणि आता परिबेलाचा पण लुक दाखवते मी तुम्हाला, आणि नंतर मनोजचं दाखवते. तर परिबेलाचा आजचा असा लुक आहे, मॅचिंग. अरे वा, एकदम छान दिसते दोघी, है ना? अब रोज मॅचिंग घेतो कारण की आपण सिस्टर से. परी तर पोच दे, बेला तर पोच देते डायरेक्ट. हा ठीक आहे झालं, चला ये. आणि आज माझा असा लुक आहे, छान दिसतंय. मनोजचा लुक एकदम मस्त आहे आज, थोडा स्पोर्टी. हो. मला कसं दिसतोय मी? बघ. ओके, बघितलं. चला, लेट्स गो. तर आता आम्ही निघालो आहोत, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते इथे खूप जास्त ऊन आहे. आम्ही सनस्क्रीन लोशन लावत आहोत तरी पण आमची स्किन खूप टॅन झाली, सगळे असे काळे दिसतोय. पण तुम्ही जेव्हा पण इथे येणार असाल स्वित्झर्लंडला, तर समरमध्ये जर यायचं असेल तुम्हाला, तर सनस्क्रीन लोशन सोबत ठेवा. दोन्ही वेळेस लावा, संध्याकाळ असली तरी पण लावा, हेच सांगेन. आणि आम्ही भरपूर पाणी पण पितोय, आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे का आम्ही इतक्या सुंदर ठिकाणी जात आहोत, आणि तिथे जाण्यासाठी आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. तर आणि इथे आहे ट्रॅफिक, आता ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत आम्ही. आता ही ट्रॅफिक संपली का मग पुढे कंटिन्यू आपली जर्नी स्टार्ट करूया. ओके. तर इथून आता आम्ही कॉफी घेणार आहोत. तुला पण कॉफी? ओके. तर एक कॉफी घेऊन येतो. थोडं वेदर पण थोडं गार आहे सध्या, म्हणजे गरम होते पण कॉफीची इच्छा होते ना, तर एक कॉफी घेतो. My name is Bombo. Boom. My name is Chicky. My name is Chacha. Chicky Chacha Bombo. तर आता आपण आलो आहोत लॉटरब्रुननमध्ये, आणि हे खूप सुंदर गाव आहे, जगातील सगळ्यात सुंदर गाव म्हणू शकता तुम्ही, आणि आहेच ते. आणि इतके सुंदर घरं आहे, रेस्टॉरंट आहे. आणि इथे मी एक वैशिष्ट्य बघितलं की कोणाचे पण घरं असो किंवा रेस्टॉरंट असो, तिथे सगळीकडे रेड कलरचे फ्लावर्सच दिसतात. असं खूप कमी आहे ना वेगळ्या कलरचे तुम्हाला फ्लावर्स बघायला मिळतील, पण रेड कलरचेच असतात. मे बी यांचा फ्लॅग रेड कलरचा आहे म्हणून असावेत. आणि आजूबाजूला इतके सुंदर माउंटेन्स आहे, आणि समोर बघा स्नो सुद्धा आहे बघा. आणि सगळ्यात फेमस इथे तो आहे वॉटरफॉल आहे बघा. स्पेशली वॉटरफॉल बघायला इथे लोक येतात. चला मग आपण जाऊया तिथे. इथले घरं पण खूप सुंदर आहेत. आणि
फोटोज काढले ना इथे. छान लोकेशन होती फोटो हो. काढण्यासाठी. आणि आता आपण चालत आहोत हो. वॉटरफॉल. हा सर्वात फेमस वॉटरफॉल इथला. हो ना. चला. आणि तर आता आपण एकदम जवळ आलो आहोत. हे बघा. एकदम जवळ आलो आहोत आपण. हे बघा. वाव, असं वाटतं पाणी अंगावरच पडतंय. आणि बेला बघा, तिला स्ट्रॉलर मध्ये बसायचं नाही. बेलाला. बेला थांब, इकडे जायचं समोर. स्ट्रेट स्ट्रेट. येस. आणि समोरून जायचं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, लोक आहे ना खाली उतरता आहे. तर तिथं वरतून आपल्याला असं जायचं. वॉटरफॉल जवळ जर जायचं असेल ना तर इकडून असं जावं. स्टेप्स आहे, तिथून जाऊ शकतो. तर समोरच वॉटरफॉल आहे बघा. आणि त्याचं पाणी एकदम खालपर्यंत आहे. आणि इथून तुम्ही जाऊ शकता. पण वरती खूप चढ आहे. जर तुम्ही कपल्स असाल तर तुम्ही जाऊ शकता. पण लहान मुलांना घेऊन जाणं ना खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉलर पण नाही जाऊ शकत. हो, इथे जे आहे खाली रेती आहे आणि वरती स्टेप्स आहेत नंतर. मग इथून बघा खाली पूर्ण पाणी. तर इथून मी तुम्हाला असं समोर उभं राहिलं तर असं वाटतं ते पाणी पूर्ण ना आपल्या अंगावरच पडलं. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. का तुम्ही जेव्हा असं शूट करतात तर मग परिबेला कुठे असतात आणि तुम्ही कसं शूट करतात. तर आम्ही जेव्हा शूट करतो तर परिबेलाला आमच्या जवळच ठेवतो बघा. जसं असं ठेवलेलं आहे. ते एका साईडला असतात आणि ते त्यांचं खेळत असतात. पण त्यांना जर भूक लागली तर त्यांना असं काहीतरी खायला देतो. आणि ते खाण्यामध्ये बिझी असतात. तोपर्यंत आम्ही शूट करून घेतो. आणि जेव्हा डान्सचा जो व्हिडिओ होता, भरपूर जण हे पण विचारत होते का तुमचं कोणी शूट केलं. तर आमचं जे डान्सचा जो व्हिडिओ होता ते कोणी शूट नाही केला. आम्ही ट्रायपॉड जस्ट सेट केला होता आणि आम्ही डान्स करत होतो. आणि फक्त लोकेशन वाईज आहे ना आम्ही ना ट्रायपॉडची जी साईड आहे ना ती चेंज करत होतो. आणि असं शूट करतो आम्ही एकमेकांनाच हेल्प करून आम्ही डान्स शूट करतो. आणि असे सगळे व्हिडिओ असेच शूट करतो आम्ही. यांच्याकडे लक्ष देऊन हे बघ. हां, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच आहे का स्वित्झर्लंडचं जे पाणी आहे तो खूप नॅचरल आणि हेल्दी आहे. तर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही असं बॉटलमध्ये पाणी घेऊ शकता. आणि हे इतकं थंड आहे ना, नॅचरल नाही का असं एकदम थंड असतं तसं आहे. हो, कारण की हे जे पाणी असतं ते ग्लेशियरचे असतं. ग्लेशियर वितळतो आणि मग हे इथे पाणी इतकं मस्त आहे ना. वाट असं का फ्रीज मधलं पाणी इतकं सुंदर पाणी. काय मला ओढतंय असं पाणी. मम्मा मी काय करू. तर या पाण्याची चव इतकी भारी आहे ना, खरंच खूप भारी. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. खूप मस्त आणि इतकं थंडगार. आणि अशा उन्हाच्या वातावरणात सगळं असं थंड थंड नॅचरल पाणी प्यायला मिळालं तर एकदम भारी. छान आहे ना. आपण परत चोरी घेऊन. कसं वाटतंय. मस्त. हो ना. आम्ही सुद्धा मुलांसोबत एक खात बसतो. हो, आम्ही असंच करतो. थोडंसं शूट करून झालं का परत मुलांसोबत बसतो आणि परत कंटिन्यू करतो ना. हो ना, आज खूप ऊन आहे. हो. तर मला हा स्टोन दिसलं तर मला छान वाटलं तर मला हा घरी घेऊन जायचा. ओके. तर आता आपलं वॉटरफॉल बघून झालं आहे. आणि आता आपण एका नेक्स्ट स्पॉटला जाणार आहोत. ते खूप छान आहे आणि ते खूप जणांना माहिती पण आहे. पण ते म्हणजे आम्ही तर रिअलमध्ये बघितले नाही. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. तुम्हाला पण दाखवतो. चला चला काय का. चला.
हे किती सुंदर आहे ना. आणि या चर्च जवळ सिम्बाच्या सॉंगची सुद्धा शूटिंग झाली होती. छोटा पार्ट होता, ते पण आपण तुम्हाला दाखवू. हो. आणि जो आतमधला जो एरिया आहे ना तो इतका सुंदर आहे. आणि समोरच एक रेस्टॉरंट आहे का माहिती नाही, पण इतकं सुंदर हॉटेल आहे, पण इतकं सुंदर आहे बघा. जसं तुम्हाला माहिती इथल्या हॉटेल्सला शॅलेट सुद्धा म्हणतात, जे वुडन हाऊसेस असतात त्याला शॅलेट म्हणतात, तर मध्ये शॅलेट आहे. हो नाही बघा किती छान फ्लावर्स आहे बघा ना. इथे वेगवेगळे flowers दिसतात. इथे थोडे वेगळे कलर्स आहे बघा. आणि भरपूर जण मला म्हणत होते का ताई तू चर्च दाखव आम्हाला. तर बघा हे चर्च आहे. तर आता आपण थोडं पुढे जाऊ आणि रिव्हर पण आहे ते पण दाखवते तुम्हाला बघा. येस. आणि मला असं वाटतं की हा जो साईड आपण आता होतो ना ही तिथे छोटीशी वस्ती वसलेली असते नाही का. इथे थोडं किती असं सुंदर आहे. रेजिडेन्शियल एरिया किंवा हॉटेल्स असतं आहे. आणि ह्या साईडला थोडं कमर्शियल होतं, तिथे हॉटेल्स परत शॉप्स वगैरे होते. आणि हे परत एकदा दाखवतो मी. आणि तिथे बघा एक छोटी ट्रेन येते. हे बघा ती ट्रेन किती सुंदर दिसते. आणि हे बघितल्याच्या नंतर आपण याला स्वर्ग म्हणू शकतो. इतकं सुंदर वाटतंय ते. म्हणजे ते व्हिडिओमध्ये तर भारी दिसणार, पण जेव्हा आम्ही समोर बघतो ना इतकं सुंदर आहे. ते घरांचा आकार आणि एका डार्क ब्राऊन कलर, ते रेड कलरचे फ्लावर्स, त्या आजूबाजूला ग्रीनरी, हे माउंटेन्स, हे बघा ना इतकं हो. भारी. आणि मागे तुम्हाला कोमलने सांगितलं होतं की हे शॅलेट जसं तुम्ही वरतून बघाल ना तर चॉकलेट सारखे हो, दिसतात. वरतून तर आता बघा तुम्हाला ते चॉकलेट सारखे दिसत असते. आणि इतकं सुंदर रिव्हर आहे बघा. आणि हे जे पाणी आहे ना तेच ते डोंगरावरचा जो बर्फ आहे ना तो वितळतो आणि मग हे याच्यामध्ये पाण्याचं रूपांतर होतं. तर तो समोर माउंटेन आहे स्नोचा. आणि अजून एक लोकेशन भेटलेले आहे आम्हाला फोटोज काढायला. आहे बघा किती सुंदर आहे. बरी चल बरी का बरी कसं वाटतं तुला. छान वाटते. हा हॅपी. आणि मी कसं आणि आम्ही चाललो जिथे गाडी पार्क केली तिथे चाललो आहोत आम्ही. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.